एकची टाळी झाली चंद्रभागा वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा सिलाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव कीर्तन करी समाजामध्ये ही जनाबाई हक्काना अधिकाराने उठते ज्ञानोबाचा हात पकडते आणि म्हणते की माऊली उठा आणि माऊली त्या काळातली सगळ्यात मोठे साधू आहे सामान्य नाही माऊली ज्ञानोबाकडे बोलण्याचा कोणाचाही अधिकार एवढी ज्ञान एवढी विद्वत्ता ज्ञानोबाकडे होती पण अशा काळात जनाबाई ज्ञानोबाला होते आणि ज्ञानोबाला चाल म्हणायला लावते सामान्य अधिकार नाही आणि मग अशी संतांची मांदियाळी तुम्हाला म्हणतात अशी संतांची मांदियाळी ज्या मृत्यूलोकामध्ये आहे तो मृत्यूलोक मला वैकुंठापेक्षाही सहज वाटतो मोठा वाटतो त्याचा महिमा थोडासा वैकुंठापेक्षाही जास्त आहे मला वैकुंठात जाण्याची इच्छा आहे जिथं संतांची मांदियाळी आहे जिथं संत विचार ठेवतात जिथं संत भजन गातात जिथं संत माझ्या परमात्म्याचं चिंतन करतात अशा त्या वाळवंटामध्ये किंवा त्या संतांच्या मांदियाळीमध्ये मला राहण्याची इच्छा आहे म्हणून जरी मी मेलो तरी परत जन्माला येईल कारण हा संत संघ आणि हा काळा त्या वैकुंठात नाही अभंगाचं पहिलं चरण